Hello students, in today's lecture we are going to discuss about the conical pendulum. Finally, we can calculate the periodic time for conical pendulum, and then we have to explain what are the factors on which the periodic time of conical pendulum depends and what are the factors on which the periodic time of conical pendulum does not depends. Okay, for that purpose this is the diagram for the conical pendulum. But before going to start with the conical pendulum, we are going to start with the simple pendulum. So this is the simple pendulum. This is the construction for simple pendulum. We know that this is the string. It is attached to a fixed support, and it's at its free end a metallic sphere or a heavy sphere, or we can say that the bob is attached. It is also called the oscillator one. Okay, so this simple construction, that is called the simple pendulum. Okay, now conical pendulum. What is meant by the conical pendulum? So for the conical pendulum, when this bob that perform the horizontal circular motion like this, if this bob describe the horizontal circular motion, and this string, we have the condition for the string that the string must be inextensible, that must be weightless, twistless, flexible. So these are the conditions for the string. Okay, so this string that can describe the cone at this point. Okay, if the pendulum, conical pendulum, it is the simple pendulum. कोनिकल पेंडुलम हा काय असतो, सिंपल पेंडुलमच असतो, पण त्यामध्ये हा बॉब तो काय करतो, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन डिस्क्राइब करतो, आणि ही स्ट्रिंग काय करते, दॅट कॅन डिस्क्राइब द कोन. कोन आपल्याला माहीत आहे, सपोज दिस इज द कोन. सो ॲट दिस पॉईंट, ॲट द पॉईंट ऑफ सस्पेन्शन, सपोज दिस स्ट्रिंग, जेव्हा हा ऑसिलेटर हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो, तेव्हा ही स्ट्रिंग काय करते, दॅट कॅन डिस्क्राइब द कोन. अशा प्रकारचा जो पेंडुलम असतो त्याला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. अ कोनिकल पेंडुलम, इट इज अ सिंपल पेंडुलम इन विच द बॉब कॅन डिस्क्राइब द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन अँड द स्ट्रिंग कॅन डिस्क्राइब अ कोन, दॅट इज कॉल्ड द कोनिकल पेंडुलम. तुम्ही जर या पेंडुलमला फोर्स अप्लाय केलात, त्याला थोडंसं बाजूला घेऊन, तर हा पेंडुलम काय करेल, दॅट कॅन डिस्क्राइब द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, आणि ही स्ट्रिंग काय करेल, दॅट कॅन डिस्क्राइब द कोन. देन यू कॅन से दॅट इट इज द कोनिकल पेंडुलम. आता असं गृहीत धरा की हा पेंडुलम जो आहे, दॅट इज परफॉर्मिंग द हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, अँड नाव दिस पेंडुलम इट इज ॲट दिस पोझिशन. तो या पोझिशनला आहे. मग या पोझिशनला हा पेंडुलम असताना तो फिरायला, हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे, बट नाव दिस पेंडुलम इट इज ॲट दिस पोझिशन. देन हाऊ मेनी फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दिस पेंडुलम ॲट दॅट पोझिशन. बघा, आपण इथं डायग्रामकडे जाऊया थोडंसं. डायग्राममध्येच तुम्हाला हा एक्स वाय, दॅट इज द रिजिड सपोर्ट, हा पॉईंट ओ जिथे आपण स्ट्रिंगला फिक्स केलेला आहे, सो दॅट इज कॉल्ड पॉईंट ऑफ सस्पेन्शन. ही जी स्ट्रिंग आहे, ज्याला आपण स्मॉल एल, स्ट्रिंगच्या लिंकसाठी आपण स्मॉल एल वापरलेला आहे, इट इज द ॲक्सेल हाईट. या कोनसाठीची जी ॲक्सेल हाईट आहे त्याला आपण एच असं इंडिकेट केलेलं आहे. हा जो थीटा आहे, सो दॅट इज द सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन. स्मॉल आर या हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस स्मॉल आरनी आपण इंडिकेट केले. या हॉरिझॉन्टल सर्कलचा सेंटर आपण सी असं इंडिकेट केलेला आहे. ओके, आता हा जो पेंडुलम आहे तो इथे आहे, त्याला आपण इथून इथपर्यंत नेलेला आहे, आणि तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे. ओके, नाव द पेंडुलम ॲट पॉईंट, सपोज दॅट इज द पी. तो या पी पोझिशनला आहे, आणि तो काय करायला आहे, तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करायला आहे. या पोझिशनला, या पेंडुलमवरती किती प्रकारचे फोर्सेस काम करतात, हाऊ मेनी फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दिस पेंडुलम ॲट पोझिशन पी. एक फोर्स नेहमीच असेल, दॅट इज इन द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, दॅट इज द एम जी. त्या बॉबचं जेवढं वेट असेल तेवढा त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होईल,
आणि तो कसा असेल, इट इज इन द व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. सो दॅट इज द mg. आणि दुसरा फोर्स असेल तो म्हणजे या स्ट्रिंगमध्ये असणारं टेन्शन, दॅट इज द कॅपिटल T. सो ॲट पोझिशन that is the P, the two forces are acting on the bob. पहिला फोर्स आहे कोणता, that is the weight of bob, that is mg, which is in vertically downward direction. And the another force, that is the tension in the string, that is the capital T. टेन्शनची डायरेक्शन बघा कशी आहे, इट इज अलॉंग द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, इट इज इन द अपवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर or towards the point of suspension. So along the length of the string, it is in the upward direction. So that is the capital T, tension. Okay. मग आता हा जर बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि स्ट्रिंग का जर कोण डिस्क्राईब करत असेल तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉब जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या बॉबचं जे वेट आहे हे प्रत्येक पोझिशनला काय झालं पाहिजे, बॅलन्स झालं पाहिजे. तर या दोन्ही गोष्टी होतात कशामुळे, हे टी जे दिसतं आपल्याला टेन्शन त्या स्ट्रिंगमध्ये असणारं हे या पोझिशनला काय होतं, रिझॉल्व होतं दोन कंपोनंट्समध्ये. कुठले दोन कंपोनंट्स, एक कंपोनंट मिळतो आपल्याला हा, दॅट इज इन द व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. सो दिस इज द टी कॉस थीटा, इट इज इन द व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. हा अँगल थीटा असेल तर हा सुद्धा अँगल तुम्हाला काय मिळणार आहे, दॅट इज द थीटा. आणि दुसरा कंपोनंट जो की हॉरिझॉन्टल असेल, सो दिस इज द अनदर कंपोनंट, सो दॅट इज द टी साइन थीटा. सो टी इट इज रिझॉल्व्ड, हे टेन्शन जे आहे, हा फोर्स जो आहे तो रिझॉल्व होतो दोन कंपोनंटमध्ये. एक आहे टी कॉस थीटा कंपोनंट आणि दुसरा आहे दॅट इज द टी साइन थीटा हा कंपोनंट. टी कॉस थीटा, it is in the upward direction, so you can say that it is the vertical component, and t sin theta, it is the horizontal component. So t cos theta, it acts in vertically upward direction, so vertically upwards we can say that this component acts in vertically upward direction. And t sin theta, it is the horizontal component, it is the horizontal, that is the component along the radius of the horizontal circle and directed towards the center. ओके. मग आता तुम्ही जर फिगरकडे जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा जो कंपोनंट आहे टी कॉस थीटा, तो काय करेल, हे जे वेट आहे तो त्याला बॅलन्स करेल. सो यू कॅन राईट लाईक दिस, दॅट इज टी कॉस थीटा दॅट बॅलन्सेस द वेट, दॅट इज द mg. आणि हा जो कंपोनंट आहे टी साइन थीटा, तो कसा आहे, अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर. दॅट मीन्स इट कॅन प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. सो यू कॅन राईट लाईक दिस, दॅट इज द टी साइन थीटा इक्वल्स टू mv² अपॉन r. बघा दोन रिलेशन्स मिळाले आपल्याला. या पोझिशनचा आपण विचार करत आहोत ॲट पॉईंट P. सो टी कॉस थीटा इक्वल्स टू mg अँड टी साइन थीटा इक्वल्स टू mv² बाय r. नाव ऑन dividing equation number 2 by equation number 1, so we get that is t sin theta upon t cos theta equals to mv² by r upon that is the mg. So t get cancelled, हे m सुद्धा काय होईल, कॅन्सल होऊन जाईल. आणि साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे आपल्याला काय मिळतं, दॅट इज द टॅन थीटा इक्वल्स टू काय मिळेल, v² अपॉन दॅट इज द rg. अँड देअर फोर v² इक्वल्स टू काय मिळतं आपल्याला, दॅट इज द rg इंटू टॅन थीटा. अँड देअर फोर फायनली दॅट इज v इक्वल्स टू वी गेट दॅट इज द rg इंटू टॅन थीटा. सो दिस इज द रिलेशन फॉर that is the linear velocity. When the bob is moving along this horizontal circle, then it is having the velocity, that is the linear velocity, v equals to under root rg tan theta. कधी कधी परीक्षेला तुम्हाला विचारतात what is the linear velocity for the bob when it is performing the horizontal circular motion. So this is the relation, that is v equals to under root rg tan theta. Now we are going to determine the angular velocity for the bob.
अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू. आपल्याकडे एक रिलेशन आहे v इक्वल्स टू r इंटू ओमेगा. दिस इज द रिलेशन between linear velocity and angular velocity. So by using this relation we can write like this, that is omega equals to v upon r. Therefore omega equals to v, we have already calculated the value for v, that is equals to under root rg tan theta upon that is the r. ओके, आता आपण टॅन थिटाची व्हॅल्यू पुटअप करू. बघा तुम्ही या डायग्रामकडे, या ट्रायंगलमध्ये ओ सी पी या ट्रायंगलमध्ये आपल्याला दोन व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करता येतील. एक टॅन थिटाची व्हॅल्यू आणि दुसरी आपण कॅल्क्युलेट करू कॉस थिटाची व्हॅल्यू, जी आपल्याला लागणार आहे दोन्ही व्हॅल्यूज. सो टॅन थिटा बघा, टॅन थिटा दॅट इज द आर अपॉन काय, दॅट इज द एच. सो यू कॅन राईट लाईक दिस, आर अपॉन एच. फॉर्म्युले वापरायचे आहेत, ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन्स आहेत आपल्याकडे. टॅन कॉस, टॅनचा फॉर्म्युला अपोजिट साईड अपॉन दॅट इज द ॲडजस्टंट साईड, सो आर अपॉन एच. आणि कॉस थिटासाठी काय असतं, ॲडजस्टंट साईड म्हणजे कुठली, दॅट इज द एच अपॉन दॅट इज द हायपोटेनस म्हणजे काय, दॅट इज द एल. सो टॅन थिटा आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली काय, आर बाय एच. सो वी हॅव द रिलेशन दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी इक्वल्स टू अंडर रूट दॅट इज आर जी, आणि टॅन थिटा म्हणजे काय, आर अपॉन एच upon that is the r. Now we have the relation for angular velocity, that is omega equals to r into r. काय मिळतं आपल्याला, that is the r square, that is the g upon h upon that is the r. या r स्क्वेअरला जर स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतलं तर ते r होईल आणि हे r आणि ते r कॅन्सल होऊन जाईल आणि रिलेशन मिळतं आपल्याला ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट g बाय h. सो दिस इज द रिलेशन फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी. बघा, अगोदर आपण लिनियर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली या बॉबसाठीची, दॅट इज अंडर रूट आर जी टॅन थिटा. नंतर आपण अँग्युलर व्हेलॉसिटी पण कॅल्क्युलेट केली, दॅट इज ओमेगा इक्वल्स टू अंडर रूट जी बाय एच. आता आपण पिरियॉडिक टाईम कॅल्क्युलेट करू. नाव पिरियॉडिक टाईमला आपण कॅपिटल टी असं इंडिकेट करतो. व्हॉट इज मीन बाय द पिरियॉडिक टाईम. पिरियॉडिक टाईम काय असतो, द टाईम टेकन बाय द बॉब टू कंप्लीट वन दॅट इज द रिव्हॉल्युशन. एक इथं रिव्हॉल्युशन पूर्ण करण्यासाठी या बॉबनी घेतलेला वेळ म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, दॅट इज द पिरियॉडिक टाईम. सो पिरियॉडिक टाईम दॅट इज द कॅपिटल टी. आपल्याकडे एक रिलेशन आहे कॅपिटल टीसाठी, पिरियॉडिक टाईमसाठी, दॅट इज टी इक्वल्स टू 2π अपॉन दॅट इज द ओमेगा. या रिलेशनचा आपण वापर करू पिरियॉडिक टाईम कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो टी इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगा. नाव टी इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, दॅट इज अंडर रूट जी बाय एच. सो टी इक्वल्स टू नाव 2π अपॉन अंडर रूट. आपल्याकडे एचची व्हॅल्यू पण आहे बघा, कॉस थिटाचं रिलेशन एच बाय एल म्हणजे आपल्याकडे एचसाठी व्हॅल्यू आहे, ॲक्सेल हाईटसाठी आपण कॅल्क्युलेट करू शकतो एल कॉस थीटा. नाव पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एच इन दिस इक्वेशन वी गेट दॅट इज टी इक्वल्स टू 2π अपॉन अंडर रूट दॅट इज द g अपॉन यल दॅट इज दी कॉस थीटा. यालाच आपण असे लिहू शकतो, टी इक्वल्स टू 2π अंडर रूट दॅट इज यल कॉस थीटा अपॉन जी. अँड दिस इज द रिलेशन फॉर दॅट इज द पिरियॉडिक टाईम फॉर दॅट इज दी बॉब ऑफ कोनिकल पेंडुलम. सो आता हे जे रिलेशन आहे बघा, परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारतात आपल्याला. कधी विचारतील लिनियर व्हेलॉसिटी काढा 2 मार्कांसाठी, कधी विचारतील अँग्युलर व्हेलॉसिटी काढा, कधी विचारतील पिरियॉडिक टाईम काढा. जनरली पिरियॉडिक टाईम विचारतात आणि विचारतात की कुठल्या फॅक्टरवरती पिरियॉडिक टाईम डिपेंडंट असतो. आता रिलेशन जर तुम्ही पाहिलं तर टी इक्वल्स टू 2π अंडर रूट यल कॉस थिटा बाय जी. आपल्या लक्षात आलं असेल की पिरियॉडिक टाईम दॅट डिपेंड्स अपॉन द लेंथ दॅट इज द यल, देन दिस थीटा दॅट इज द सेमी व्हर्टिकल अँगल अँड दॅट इज द जी. पण बऱ्याच वेळेस हा अँगल खूप कमी असतो आणि इफ थीटा इज व्हेरी स्मॉल देन कॉस थीटा दॅट इज नियरली इक्वल्स टू 1. अँड इन दिस केस वी कॅन राईट लाईक दिस, दॅट इज टी इक्वल्स टू 2π दॅट इज अंडर रूट यल अपॉन दॅट इज द जी. So this is the relation for that is the
periodic time for the bob of that is the conical pendulum. Now from this equation we can conclude that the periodic time that depends upon the length of the conical pendulum, and that is the acceleration due to gravity. Okay, so these are the factors on which the periodic time depends. But in this relation small m, that is the mass of bob, the term is absent. Okay, so we can say that periodic time does not depends upon the mass of the bob. आणि अँगल जर खूप कमी असेल तर आपल्याला असे म्हणता येतं की पिरियॉडिक टाईम हा अँगलवरती पण डिपेंडंट नसतो. सो थीटा, that is the semi-vertical angle, and that is the mass. These are the factors on which we can say that the periodic time does not depends, but it depends upon the length, and that is the acceleration due to gravity. बघा मग परीक्षेमध्ये तुम्हाला या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. कोनिकल पेंडुलम या आर्टिकलवरती डायग्राम काढायचा, डायग्रामच्या खाली आपण लेबलिंग करायचं, त्याचं डिस्क्रिप्शन आपण लिहायचं आणि कुठली एक पोझिशन तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानुसार तुम्ही लिनियर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकता, त्यानंतर अँग्युलर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पिरियडिक टाईम हा डिटरमाइन करू शकता आणि त्यानंतर तुम्ही फॅक्टर सांगू शकता की कुठल्या फॅक्टरवरती पिरियडिक टाईम हा डिपेंडंट आहे आणि कुठल्या फॅक्टरवरती पिरियडिक टाईम हा डिपेंडंट नाही. ओके, थँक्यू.